आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। टिंगरेनगर येथून 1 कोटी रुपयांचे ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका आरोपीला गुजरात येथून अटक केली आहे। मोहम्मद असलम मोहम्मद इस्माईल मर्चंट, वय वर्ष 48, राहणार मुंबई असं अटक केलेल्याचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। टिंगरेनगर इथं सापडलेले ड्रग्ज हे मोहम्मद मर्चंट यांना मुंबईतून पाठवले होते। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। टिंगरेनगर सापडलेले हे ड्रग्ज मोहम्मद मर्चंट यांना मुंबईतून पाठवले होते। पुणे पोलिसांनी ते पकडल्याचं समजल्यावर तो पसार झाला होता। श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे यांना पकडून त्यांच्याकडून टिंगरेनगर इथं 1 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले। निमिष अबनावे हा मुंबईहून हे ड्रग्ज घेऊन आला होता। त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना मर्चंट यांच्याकडून आणल्याचे सांगितले। त्यावरून मर्चंट याचा शोध सुरू करण्यात आला। तो गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जंबूसर इथं असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे व त्यांचे पथक तातडीने गुजरातला रवाना झाले। त्यांनी मोहम्मद मर्चंट याला अटक केली। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे, अविनाश कोंडे पाटील यांनी केली आहे।